नागपूरमध्ये आज शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नागपुरातल्या DRM कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। शिवसेना ठाकरे गट यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना रेल्वे विभागातून नोकरीवरून काढल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन ठाकरे गट कार्यकर्ते हे DRM ऑफिसला पोहोचलेले आहेत। सफाई कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी DRM कार्यालयाबाहेर ठिय्या दिलेला आहे। नोकरी देणार नाही तोपर्यंत हटणार नाही यावर कार्यकर्ते आंदोलनकर्ते ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। भ्रष्टाचार आहे। 2 दिवसा अगोदर किंवा 1 दिवसा अगोदर साऊदर्न रेल्वेचे DRM यांना CBIनं अरेस्ट केलेलं आहे। काय आरोप का होते की भ्रष्टाचार, झिरो टॉलरन्स म्हणून संसदमध्ये आदरणीय प्रधानमंत्री हे आश्वासन देऊन राहिले, परंतु भ्रष्टाचारच्या बुनियादवर ही रेल्वे पडत आहे आणि हे रेल्वेच्या जो काही जीविकापार्जन चालत आहे तो भ्रष्टाचारवर, आणि त्याच्या जीवता जागता उदाहरण आज हे कामगार आहेत। ह्या कामगारांनी वसुलीची शिकायत तक्रार केली होती। फोन पेवर गुंड्यांना, माफिया लोकांना वसुली करण्याची ही तक्रार आम्ही DRM कडे दिली होती। मागच्या 4 महिन्यापासून हा लढा सतत सुरू आहे। आज एकाएक त्यांनी काय केलं की पूर्ण कामगारांना बेघर केलं, कामगारांना बाहेर काढलं आणि DRMचं म्हणणं आहे की तो आमची कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही, आम्ही त्याला रिक्वेस्ट करू। म्हणजे DRM हा रेल्वेच्या DRM एका क्लिनिंगसाठी कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट करेल, म्हणजे ही सगळं मिळून भगत आहे। हे पूर्ण गुंतवणूक आहे भ्रष्टाचाराची। आणि रेल्वेमध्ये हा जी मोठा भ्रष्टाचार होत आहे, लेबरच्या नावावर कोणाचे PF नाही, कोणाचे दिहाडीचे मजदूर आणून काम करत आहे, हा एक मोठा भ्रष्टाचार। मी आदरणीय राहुल गांधी प्रतिपक्ष नेता सेंट्रल ह्या माध्यमातून त्यांना पण रिक्वेस्ट करतो, ही मोठी आहे, इकडेच नाही पूर्ण हिंदुस्थानमध्ये होणार। आज आम्ही आलो की जर कामगार हेच क्लिनिंग कामगार जे 2006 पासून 14 कॉन्ट्रॅक्टरची लिस्ट आहे, हे 14 कॉन्ट्रॅक्टर त्याच कॉन्ट्रॅक्टर लेबर इकडेच राहतात, पण कॉन्ट्रॅक्टर फक्त चेंज होतात। परंतु हा नवीन कॉन्ट्रॅक्टर आला कारण की यांनी वसुलीचे आरोप लावले। यांच्यावर CHI कपिल वर्मा एक आहे आणि बोर्डे म्हणून अनिल बोर्डे म्हणून एक गुंडा आहे, गुंडा प्रवृत्तीचा, त्याचे नातेवाईक RPF मध्ये GRP मध्ये नोकरी करतात, म्हणून यांना काढण्यात आला। मी आज आलो, आज आम्ही धरणं देऊन बसलो होतो आज मध्य रेल्वे DRMच्या ऑफिसमध्ये। मग त्यांनी सांगितलं की संध्याकाळी 5 वाजता कॉन्ट्रॅक्टरला बोलवण्यात येत आहे, प्रायोरिटीवर पहिले ह्या कामगारांना ठेवण्यात येईल, मग नंतर कामगार लागले तर दुसरी पहिली संख्या यांची प्रायोरिटीवर घेतली।